चालू है ना। गुड मॉर्निंग स्टूडेंट, नमस्कार। आज हम जो कंसेप्ट करंट इलेक्ट्रिसिटी का लास्ट लेक्चर में पढ़ाया गया उसके आगे का कंसेप्ट आपके सामने ला रहे हैं। उस कंसेप्ट का नाम है बच्चों, क्या होता है ईएमएफ, क्या होता है सोर्स ऑफ ईएमएफ, कैसे जोड़ते हैं उसको, किसके साथ जोड़ते हैं, वो क्या देता है चार्ज को, कैसे देता है चार्ज को, चार्ज उसको कैसे यूटिलाइज करता है, कोई भी सर्किट से चार्ज जब बहेगा तब वो क्या कर रहा है। तो बच्चों आज का टॉपिक है ईएमएफ, इलेक्ट्रोमोटिव फोर्स। नाम के ऊपर मत जाया करो, नावावर जायचं नाहीये। जसं असतं तसं दिसतं असं नसतं, म्हणून नाव आहे इलेक्ट्रोमोटिव फोर्स। याचा अर्थ हा फोर्स नाहीये, हा आहे एनर्जी, इलेक्ट्रॉनला मोटिवेट करण्यासाठी दिलेली एनर्जी। जसं आपले पालक आपल्या पिल्ल्याला, आपल्या पाल्याला एक वेळेस ट्रिपला जाण्यासाठी पॉकेट मनी देतात, तसं बॅटरी किंवा सेल इलेक्ट्रॉनला एका वेळेस फिरून येण्यासाठी दिलेली एनर्जी आहे। पालकांनी पाल्याला एक वेळेस फिरून येण्यासाठी दिलेली पॉकेट मनी, तसं सेलनं एका चार्जला एक वेळेस फिरून येण्यासाठी, कशातून फिरून यायचं, कुठे जंगलानं जाऊन नाहीये, तर त्यांना सर्किट मधून एक वेळेस फिरण्यासाठी दिलेली एनर्जी, त्याला आपण म्हणतोय इलेक्ट्रोमोटिव फोर्स। नावावर न जाऊ नका, तो फोर्स नाहीये, तो एनर्जी आहे। कोण दिलेली एनर्जी? सेलने दिलेली एनर्जी। कुणाला दिलेली एनर्जी? चार्जला दिलेली एनर्जी। कशासाठी दिलेली एनर्जी? एक वेळेस फिरून, सर्किट मधनं फिरून येण्यासाठी दिलेली एनर्जी आहे। मग हा कोण देतो, कुठून येतं हे? तर हे सोर्सेस ऑफ ईएमएफ देतात। तर सोर्सेस ऑफ ईएमएफ म्हणजेच सेल्स आहेत। आता तुम्हाला सेलला कुठून आलं, तर सेल्स आर द डिव्हाइसेस विच कन्वर्ट केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी। केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करून ते साठवून ठेवतात। कोण? त्या सेल्स। आणि त्या सेल जेव्हा आपण एखाद्या सर्किट मध्ये जोडू ना, त्या सेल इलेक्ट्रिक चार्जला हे घे एनर्जी म्हणून देतात। पण प्रत्येक इलेक्ट्रिक चार्जला कॉन्स्टंट एनर्जी देतात, पार्शिलिटी करत नाहीये। जसं आई आपल्या पिल्ल्यांना, प्रत्येक पिल्ल्याला सारख्याच पद्धतीचं जेवण देते, सर्वांना समान प्रेम करते, तसं ही सेल त्या चार्जला सारख्या पद्धतीची एनर्जी देते। एक वेळेस फिरून येण्यासाठी दिलेली एनर्जी ही सर्वांसाठी समान असते। म्हणून सेलचा ईएमएफ हा सारखाच असतो, कॉन्स्टंट असतो। समजा एखाद्या इलेक्ट्रिक चार्जला त्या सेलनं एक वेळेस फिरून येण्यासाठी एनर्जी जर दिलेली आहे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, तर तेव्हा त्या सेलचं ईएमएफ 1 व्होल्ट आहे असं म्हणायचं। त्या सेलचं ईएमएफ 1 व्होल्ट आहे। मग याचा अर्थ त्या सेलनं प्रत्येक इलेक्ट्रिक चार्जला एक वेळेस फिरून येण्यासाठी दिलेली एनर्जी 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, आणि पोटेन्शियल किती दिलेला आहे? 1 व्होल्ट दिलेला आहे। तो कधीच पार्शिलिटी करत नाहीये, म्हणून म्हणतोय प्रत्येक सेलचा ईएमएफ हा कॉन्स्टंट असतो। मग आता मानवानं माणसाच्या स्वार्थासाठी बनवलेल्या सोर्सेस ऑफ ईएमएफ मधली पहिली आणि जगातली पहिली सेल म्हणजे सिंपल व्होल्टास सेल। सिंपल व्होल्टास सेल। तर हा सिंपल व्होल्टास सेल हा कसा तयार केला? सिंपल आहे। एक कॉपर रॉड घेतला, कॉपर प्लेट घेतली आणि एक झिंक प्लेट घेतली किंवा झिंक रॉड घेतला। या दोघांनाही H2SO4 सारख्या ऍसिड मध्ये बुडवलं, आणि जेव्हा या दोघांनाही H2SO4 सारख्या ऍसिड मध्ये बुडवलं, तेव्हा झिंक हा त्याचा गुणधर्म सोडत नव्हता, तो डिझॉल्व्ह होत होता। H2SO4 सारख्या ऍसिड मध्ये तो डिझॉल्व्ह
डिझॉल्व्ह झाला, मग झिंक Zn एक लेफ्ट झाला की तो इलेक्ट्रॉन पेअर सोडून येऊ लागला ज्या सरफेस पासून. आता समजा विद्यार्थी मित्रांनो, हा झिंक रॉड आहे आणि हा कॉपर रॉड आहे आणि या दोन्ही रॉडला एकाच कंटेनर मध्ये म्हणजेच कशाने बनलेलं, त्याच्यात कोण आहे, H2SO4 आहे, असा ऍसिड आहे आणि या दोघांनाही एकाच ऍसिड मध्ये एकाच सोल्युशन मध्ये बुडवलंय आणि हा झिंक आहे. झिंक जेव्हा बाहेर पडतो ना, जेव्हा झिंक प्लस बाहेर पडला ना, तेव्हा इलेक्ट्रॉनला सोडून येतो तो, पण इलेक्ट्रॉन नाराज झालेला असतो, त्याला त्याच्या जोडीदारांना सोडल्यामुळं तो रुसून जातो आणि इथं बसतो. जेव्हा एकामागे एक झिंक जर निघून चालले तर इलेक्ट्रॉनची संख्या इथं वाढत जाईल आणि इथं डिपॉझिशन ऑफ इलेक्ट्रॉन होऊ लागलं आणि मग इथं निगेटिव्ह चार्ज निर्माण झाला आणि मग या इलेक्ट्रोडला नाव देतोय आपण कॅथोड. ओके, ज्यांनी इलेक्ट्रॉन देण्याचं काम करत आहे, जो इलेक्ट्रॉन सप्लाय करण्याचा इलेक्ट्रोड जो इलेक्ट्रॉन सप्लाय देतो त्याला आपण कॅथोड असं म्हणतोय. मग जेव्हा का तुम्ही याला वायरच्या साह्याने जर जोडलात ना, जेव्हा तुम्ही जर वायरच्या साह्याने जोडलात ना, तेव्हा काय होतं, हे इलेक्ट्रॉन या रॉड मध्ये एंटर होतात, या रॉडवर एंटर होतात आणि मग हे इलेक्ट्रॉन इथे एंटर झाले की हे शांत बसतात. मग आल्यानंतर हे झिंक प्लस मध्ये आल्यानंतर काय होतं, झिंक मध्ये आल्याबरोबर H2SO4 सोबत इंटरॅक्ट होतो. H2SO4 सोबत इंटरॅक्ट झाला, H2SO4 प्लस झिंक रॉड जेव्हा कंबाईन होतो गिव्स झिंक सल्फेट प्लस झिंक सल्फेट गेल्यानंतर कोण आला, H2, हा आहे आयॉन. तर H2 आयॉन बाहेर पडला. मग हे आयॉन भटकतो ना, H प्लस आयॉन भटकू लागला, H प्लस आयॉन भटकू लागला. मग आता या भटकणाऱ्या H प्लस आयॉनला इकडे जमा झालेले इलेक्ट्रॉन उडून घेऊ लागले आणि मग हे H प्लस आयॉन इकडे येऊ लागले. म्हणजे H प्लस आयॉन इकडनं निर्माण झाले, इकडे येऊ लागले आणि हे H प्लस आयॉन इथे इलेक्ट्रॉन मिळाले आणि कंबाईन होऊ लागले. म्हणजे या वायर मधून इलेक्ट्रिक करंट वाहू लागलं. इलेक्ट्रॉन जर इकडनं इकडे येत असतील तर हा ॲनोड झाला आणि हा कॅथोड झाला आणि कॅथोड कडनं इलेक्ट्रॉन ॲनोड कडे येऊ लागले बाहेरनं. पण आतमधनं काय झालं, जर इलेक्ट्रॉन इकडे झिंक प्लस मध्ये आला, H प्लस आयॉन निर्माण झाला, H प्लस आयॉन इकडनं इकडे चाललेत आणि पण इलेक्ट्रॉन इकडनं इकडे चाललेत. म्हणून अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक करंट निर्माण होतं जेव्हा त्याला आपण सर्किटमध्ये जोडतो. म्हणजे केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि या प्रकारच्या सिंपल व्होल्टाज सेलचं EMF आहे 0.8 व्होल्ट. तर सिंपल व्होल्टाज सेल 0.8 व्होल्ट इतका EMF देते. मग माणसाची इच्छा पूर्ण होत नाहीये, मग या सिंपल व्होल्टाज सेल मधून 0.8 व्होल्ट मिळत होतं, परंतु माणसाला आणखीन हवा आहे. काय हवा आहे, आणखीन EMF जास्तीचा हवा आहे. मग कसा मिळतो तो, तर तो मिळवण्यासाठी आपण आता प्रयत्न करूया. याचा मॉडिफिकेशन केलं कोण, डॅनियलनं. आणि मग सिंपल व्होल्टाज सेल नंतर दुसरा डॅनियल सेल तयार झाला. डॅनियल सेल त्याच्यामध्ये कंपोजिशन काय आहे, कॉपर रॉड आहे, कॉपर वेसल मध्ये कॉपर सल्फेट आहे, कॉपर रॉड आहे किंवा वेसल पण म्हणू शकता. कॉपर वेसललाच रॉड म्हणून काम करू शकता. झिंक रॉड झिंक सल्फेट मध्ये बुडवला जातो आणि त्यांना जोडलं जातं, त्याला कंबाईन केलं जातं, डॅनियल सेल तयार केला जातो. आपल्याला कंपोजिशन शिकायचं नाहीये. कंपोजिशन ऑफ द डॅनियल सेल, कंपोजिशन ऑफ सिंपल व्होल्टाज सेल, कंपोजिशन ऑफ द लेक्लांचे सेल, कंपोजिशन ऑफ द ड्राय सेल, हे केमिस्ट्रीचे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये सर शिकवतील. पण आपल्याला फक्त त्याचा फायदा घ्यायचा आहे. फिजिक्स फक्त त्याचा फायदा उठवतोय आणि म्हणून डॅनियल सेलचा EMF आहे 1.1 व्होल्ट. म्हणजे ही सेल एका इलेक्ट्रिक चार्जला 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी देते एक वेळेस फिरून येण्यासाठी. आणि तेव्हा आपण त्या सेलचं EMF 1 व्होल्ट आहे, 1.1 व्होल्ट आहे असं म्हणतोय. चला मग विद्यार्थी मित्रांनो, हे डॅनियल सेलचा पराक्रम हा सिंपल व्होल्टाज सेलचा पराक्रम. तरी पण समाधान नाही झालं. मग लेक्लांचे नावाचा सेल निर्माण झाला आणि मग लेक्लांचे तयार केलेला तो लेक्लांचे सेल आहे, त्याच्या साह्याने आपल्याला EMF मिळालं 1.5 व्होल्ट.
म्हणून तिसरा जो सेल आहे लेक्लांचे सेल. लेक्लांचे सेल, तर लेक्लांचे सेल हा 1.5 व्होल्ट इतका EMF देणारा हा सेल आहे. त्यांनी सुद्धा एका इलेक्ट्रिक चार्जला 1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी एनर्जी दिल्यामुळे तो फिरतोय आणि मग त्याचा EMF किती आहे असं म्हटलं तर 1.5 व्होल्ट आहे. म्हणजे जसं जसं मॉडिफिकेशन होत चाललं तसं तसं स्वार्थ काय लक्षात येत असेल तुम्हाला की जर आपण नवीन मॉडिफिकेशन करू लागलो की काहीतरी वेगळं नवीन मिळायला लागलं आपल्याला, म्हणजे त्याचा EMF वाढत चाललंय. म्हणजे 0.8 चा 1.1 झाला, 1.1 चा 1.5 झाला. मग आता इथं आपलं याच्या पुढे आपल्याला काही सेल नवीन EMF वाढून आपल्याला भेटत नव्हता. पण माणसाचं डोकं हे शार्प आहे. माणूस त्याचा फायदा कसं घ्यायचं, स्किल काय लावायचं हे माणसाला विचारण्याची गरज नाही. माणूस ऑटोमॅटिक ते निर्माण होतं माणसामध्ये. तर पहा, मग लेक्लांच्या सेलमध्ये द्रावण स्वरूपामध्ये होतं. म्हणजे सर्व सेल हे लेक्लांच्या सेलमध्ये जे हे आहे आपलं काय केमिकल कंपोजिशन आहे लिक्विड फॉर्मचं आहे. मग लिक्विड फॉर्म मध्ये नको आहे तर कशामध्ये हवं आहे आपल्याला, त्याला ड्राय फॉर्म मध्ये आहे. पेस्ट बनवली, जे द्रावण होतं ना सांडेल ना द्रावण ते, म्हणून त्याला इट इज नॉट इझी टू हँडल, मग डिफिकल्ट टू हँडल. मग त्याला वावरणं, त्याला आवरणं, त्याला घेऊन जाणं, ट्रॅव्हलिंग करणं या सेलला डिफिकल्ट, या सेल अवघड वाटू लागल्या आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला त्याचा क्रीम बनवला, त्याचा पेस्ट बनवला आणि मग त्याच्या मदतीने आपण काय करतोय ड्राय सेल निर्माण केला. आणि ड्राय सेलचं कंपोजिशन आणि लेक्लांचे कंपोजिशन सेम आहे विद्यार्थ्यांनो, दोघांचंही कंपोजिशन सेम आहे. केमिकल कंपोजिशन सेम आहे, फक्त याच्यात द्रावण आहे म्हणजे लिक्विड आहे आणि याच्यामध्ये ड्राय सेलमध्ये पेस्ट आहे, क्रीम आहे, म्हणजे ते ड्राय फॉर्म मध्ये आहे. असं सांडत नाही, जसं पाणी सांडतं ना तसं ते सांडत नाहीये, लिक्विड फॉर्म मध्ये कंपोजिशन नाहीये. म्हणून ड्राय सेल हे आपलं तिसरा सोर्स ऑफ EMF आहे बाळांनो. म्हणून ड्राय सेल हे आपल्या जे मार्केटमध्ये भेटतात ना, बॅटरीला टॉर्च किंवा घड्याळाला लावायचे सेल किंवा आपलं काय रिमोटचे सेल वगैरे असतात ना, ते ड्राय सेल एव्हॅनिटी कंपनीचे असतात आहे ना, वेगवेगळ्या कंपनीचे आहेत सेल. ते जे भेटतात ना ते सर्व ड्राय सेल आहेत. त्यांच्यापासून किती EMF भेटतो, प्रत्येक सेल पासून 1.5 व्होल्ट इतकाच EMF भेटत असतो बाळांनो. म्हणून प्रत्येक सेल ड्राय सेल 1.5 व्होल्ट इतका EMF देत असतो. मग नंतर माणसाला आता जास्तीचं पाहिजे ना, मग त्याचं कॉम्बिनेशन वाढवलं, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल याचा उपयोग घेऊन जसं जेवढं व्होल्टेज घ्यायचं आहे, जेवढं करंट मिळवायचं आहे तेवढं मिळवण्याचा प्रयास माणसानं केलेला आहे. म्हणून चिंता करायचं नाहीये, आपल्याला जे पाहिजे ते माणसानं माणसाच्या हितासाठी स्वार्थासाठी बनवलेला आहे. म्हणून पाहिजे तेवढा DC व्होल्ट मीटर किंवा सोर्स ऑफ द EMF आपल्याला मिळवता येतं कॉम्बिनेशन वापरून. जरी एका सेलला आपल्याला 1.5 व्होल्ट दिला असेल, परंतु आपण जर असे सेल मेनी नंबर ऑफ ॲज पर आवर रिक्वायरमेंट आपण जर त्याला सिरीज मध्ये जोडत गेलो तर आपल्याला पाहिजे 12 व्होल्ट, 24 व्होल्ट, 40 व्होल्ट आहे ना, 100 व्होल्ट DC सुद्धा मिळू शकतो. त्या ॲज पर आवर रिक्वायरमेंट नुसार त्याला सिरीज मध्ये जोडत राहायचं. नंतर शिकूया आपण सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द सेल. आपल्याकडे आता सर्वात महत्त्वाचं आहे सोर्सेस ऑफ EMF मध्ये शिकत असताना जेवढे काही हे 3-4 नावं घेतलेत मी, हे सर्व रिचार्जेबल सेल नाहीत, नॉन रिचार्जेबल सेल आहेत. यांना आपण फर्दर रिचार्ज करून वापरू शकत नाहीये. यूज केला, थ्रो करा, वापर केला तो फेकून द्या. म्हणून याला प्रायमरी सेल असं म्हणतोय. ज्या सेलच्या मदतीनं आपण हे सर्व केलं त्यांच्या मदतीनं आपण पुन्हा त्याला वापरू शकत नाहीये. म्हणजे याच्यामध्ये रिव्हर्सिबल केमिकल प्रोसेस होत नाहीयेत. म्हणून त्याला आपण यूज अँड थ्रो, त्याला प्रायमरी सेल असं म्हणतोय. म्हणून प्रायमरी सेल्स यांचे एक्झाम्पल आहेत, हे 3-4 एक्झाम्पल आहेत प्रायमरी सेलचे. म्हणून विद्यार्थ्यांनो, प्रायमरी सेल कशाला म्हणायचं आणि त्यांना आपण कोणती प्रोसेस होते, त्याच्यात इरिव्हर्सिबल प्रोसेस होते, रिव्हर्सिबल प्रोसेस होत नाहीये. मग लेड ऍसिड ॲक्युम्युलेटर नावाचा एक सेल निर्माण केला आणि तो सेल मात्र सेकंडरी सेल आहे, लेड ऍसिड ॲक्युम्युलेटर.
ॲक्युम्युलेटर, त्याच्यामध्ये ॲक्युम्युलेशन होत असतं चार्जेसचं आणि मग त्यात केमिकल कंपोजिशनमधून आपल्याला जर समजा ती सेल चार्जिंग होत असेल तर एक प्रकारची केमिकल रिॲक्शन घडते, त्याच्यातनं आपल्याला काय मूळ कंपोजिशन निर्माण होतं आणि जेव्हा आपण त्या सेलला चार्जिंग पासून तोडलं आणि डिस्चार्जिंगला वापरायला लागलो म्हणजे त्याला आपण वापर करू लागलो तर त्या सेलला जर वापर करत असेल तर ती सेल डिस्चार्ज होते असं म्हणतोय. मग डिस्चार्जिंग सेल आणि चार्जिंग सेल, मग डिस्चार्जिंगच्या वेळेस विरुद्ध रिॲक्शन आणि मग जेव्हा डिस्चार्जिंग झाली सेल किंवा आपण चार्जिंगला लावतो, मग चार्जिंगला लावलं की अपोजिट रिॲक्शन. म्हणून त्या ज्या सेलमध्ये रिव्हर्सिबल रिॲक्शन केमिकल रिॲक्शन घडते तिथं पॉसिबल आहे रिचार्जिंग ऑफ द सेल आणि त्याचं एक्झाम्पल सांगतोय लेड ॲसिड ॲक्युम्युलेटर. तर लेड ॲसिड ॲक्युम्युलेटर हा एक रिचार्जिंग सेल आहे, त्याला सेकंडरी सेल असं म्हणतोय. तर विद्यार्थ्यांनो सोर्सेस ऑफ EMF मध्ये या दोन गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून सोर्सेस ऑफ EMF मध्ये काय आहे, कशामुळे निर्माण झालं तर केमिकल रिॲक्शन घडतात, केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये होतं आणि ते एनर्जी देतात. तर विद्यार्थ्यांनो EMF म्हणजे एनर्जी आहे आणि ती एनर्जी देणारे कोण असतात, सोर्सेस ऑफ EMF, त्यांना आपण सेल म्हणतो. आणि अशा सेलचा सर्किट सिम्बॉल काय असतो, ज्याचं पोटेन्शियल हाय आहे त्याला लॉंग दाखवायचं, ज्याचं पोटेन्शियल लो आहे त्याला शॉर्ट दाखवायचं. हा आहे सेल, ज्याचा EMF आपण E असं म्हणू शकतो. इथं मायनस इथं प्लस दाखवू शकता. दिस इज द सर्किट सिम्बॉल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. ओके बेटा, इलेक्ट्रोकेमिकल सेलचा हा सर्किट सिम्बॉल आहे, म्हणजेच EMF ऑफ द सोर्स ऑफ द EMFचा सिम्बॉल आहे म्हणून याला आपण सेल म्हणतोय. मग जर समजा असे अनेक सेल जर आपण सिरीज जोडल्या ना तर हे बघा हा सेल, त्याच्यात एकाचा ॲनोड दुसऱ्याचा कॅथोडला, एकाचा ॲनोड दुसऱ्याचा कॅथोडला, याला म्हणायचं बॅटरी. हा बॅटरी झाला. टोटल EMF 1 2 3 3 टाइम्स E झाला. ओके, याला म्हणायचं बॅटरी. म्हणून सेल्स आणि बॅटरीमध्ये फरक आहे. सेल इज द वन ओरिजिनल सोर्स आणि बॅटरी इज द कंपोजिशन ऑफ द सेल्स. ओके, दॅट इज कॉल्ड बॅटरी. सर्किट सिम्बॉल असे असतात बाळांनो. म्हणून सोर्स EMF कोण आहे तर EMF हा एनर्जी आहे. कोण दिलेला, सेलने दिलेला. कुणाला दिलेला, इलेक्ट्रिक चार्जला दिलेला. कशासाठी दिलेला, एक वेळेस फिरून येण्यासाठी दिलेला चार्ज एनर्जी आहे. आणि मग हे कोण देतं, सेल देते. सेल सप्लाय द एनर्जी, दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज सोर्स ऑफ EMF. मग सोर्सेस ऑफ EMF दोन प्रकारचे आहेत, प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल. प्रायमरी सेल मध्ये रिव्हर्सिबल रिॲक्शन होत नाही, इरिव्हर्सिबल रिॲक्शन घडते आणि त्यांचा रिचार्जिंग होत नाहीये. आणि मग त्याचे चार प्रकार सांगितले आपल्याला. एक ड्राय सेल 1.5 व्होल्ट देतो, एक लेक्लांचे सेल 1.5 व्होल्ट देतो, एक डॅनियल सेल 1.1 व्होल्ट देतो, एक सिंपल व्होल्टाज सेल 0.8 व्होल्ट देतो. म्हणजे मला एवढंच सांगायचं होतं, केमिकल रिॲक्शन घडतात आणि आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी मिळते. एवढं एकमेव रिॲक्शन मी सिंपल व्होल्टाजची सांगितली. बाकीच्या सर्व रिॲक्शन तुम्हाला केमिस्ट्रीचे सर सांगतील, त्याच्यातनं तुम्ही त्याचं वर्किंग लक्षात घेऊ शकता. फिजिक्ससाठी ते महत्त्वाचं नाहीये. चला मग विद्यार्थ्यांनो आता जाऊया EMF आणि सोर्स ऑफ EMF कळल्यानंतर पुढे जाऊया की what is the equation of charging of the cell, what is the equation of recharging of the cell, and what is the equation of open circuit of the cell, and what is the equation for short circuit of the cell. एखाद्या सेलला तुम्ही